Hello, good afternoon all. This is Rachita Sandeep Pere, Farm Solution Wood Pressed Oil Manufacturing कंपनीची ओनर बोलतीये. इतके दिवस मी तुम्हाला फक्त माझ्याकडे असलेला लाकडी घाणा ही एकच मशीन तुम्हाला शो केली होती. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑइल्स निघतात, त्या ऑइलचे काय बेनिफिट्स आहेत, लाकडी घाण्याचं तेल हे रिफायनरीच्या ऑइलपेक्षा कितपत चांगलं आहे, त्यानंतर कोणकोणते अवेलेबल असलेले ऑइल्स आहेत जे आपल्या सीझननुसार आपल्याला खायला हवेत हे बऱ्यापैकी मी शेअर केलेलं आहे. आत्ता एक्झॅक्ट तुम्हाला मी माझ्या फॅक्टरीचं आउटलेट कुठे आहे आणि त्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये काय काय अवेलेबल आहे, कोणत्या मशीन्स आहेत हे मी तुम्हाला दाखवते. सो चला कंटिन्यू करा माझ्यासोबत. थँक्यू. जो रोड आहे तो मोर चौकातनं इकडे फरांदे पार्क किंवा पावडेवाडीला किंवा ऑक्सफर्ड स्कूलकडे जातो. दोन्ही साईडने रस्त्याच्या आम्ही लाकडी घाण्याचे तेल असं पोस्टर्स बॅनर्स लावलेले आहेत सो दॅट की लोकांना इझी पडेल. त्यानंतर आत गेल्यानंतर इथे 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स लावायला भरपूर जागा पण आहे. त्यानंतर आमचे ग्रेन्स जे येतात त्याचे टँकर्स ट्रक्स येतात, ट्रक्स येतात, तर ते आम्ही इथे इझिली थांबवू शकतो. हे जे आहेत ते शेंगदाणे आहेत, हे उद्यासाठी वाळत घातलेले आहेत. हे उद्या आम्हाला क्रशिंग करायची आहे. नियर अबाउट 200 किलो असेल शेंगदाणा. ही थोडीफार ढेप आहे, सकाळची एक घाणा काढला होता आम्ही, त्याची ढेप आहे. त्यानंतर अशा स्टीलच्या टँक्समध्ये याच्या अशा किंवा याच्यापेक्षा थोड्या मोठ्या टँक्समध्ये आम्ही वाळत घालतो. तर हे आहे आमचं लाकडी घाण्याचं तेल. दुरून जर दाखवायचं म्हटलं तर एक छान मोठा आउटलेट आहे फ्रंटला. त्यानंतर तुम्हाला आडवा मोबाईल घेऊन दाखवते. हे आहे लाकडी घाण्याचे तेल. जर पाहायला गेलं तर एंट्री छान मोठी आहे आमची. आतमध्ये जेव्हा जातो थोडं प्लांटेशन वगैरे केलेलं आहे. फार्म सोशन म्हणजे फार्म्स म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, शेतातून आलेले एखादी गोष्ट किंवा शेतातून आलेल्या प्रोडक्ट त्याचं. तर मी थोडंफार प्लांटेशन पण केलेलं आहे इथे, तुम्ही पाहू शकता. याची मला आवड आहे. हे इथे काही ऑइल्स ठेवलेले आहेत. त्यानंतर जर पाहाल तर हा सगळा पूर्ण जो स्टॉक आहे तो करडई आणि सूर्यफुलाचा आहे. काही स्टॉक आम्ही बुक केलेला असतो, तो जेव्हा हा संपतो तेव्हा आम्ही तो नेक्स्ट स्टॉक शेतकऱ्यांकडनं मागून घेतो. इथे पाहू शकता. त्यानंतर हा नेहमी शो करते तो लाकडी घाणा आहे. आता जर मध्ये गेलं बाहेरनं आपल्याला आयडिया काहीच येत नाही की आतमध्ये फॅक्टरी किती मोठी आहे किंवा काय सुरू आहे त्याचं. ही आहे करडई सूर्यफूल फोडायची मशीन. त्यानंतर बाहेर बॉयलर आहे. हे एक्सपेलर आहे. इथे लेडीज काम करत राहतात. ही ढेप आहे. आता इथे करडी काढणं सुरू आहे. फाईन ग्रेन्स आहेत. त्यानंतर हा अवेलेबल स्टॉक. एकंदर ही अशी पूर्णपणे फॅक्टरी आहे. आता मी जस्ट माझं तुम्हाला आउटलेट दाखवलं, फॅक्टरी आउटलेट. आय केम टू होम. फक्त मला एकच सांगायचं आहे की एका मशीनपासून आम्ही जो स्टार्ट केलेला आहे, दरवेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवताना फक्त लाकडी घाणा हेच करत असते. बट लाकडी घाणा व्यतिरिक्त अकॉर्डिंग टू डिमांड्स आणि आम्हाला ज्याची गरज पडत गेली तसं तसं आम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवत गेल्या. जी फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती ती नियर अबाउट सेटअपची 5 lakhsपर्यंत होती. मग आम्ही कोल्ड प्रेस मशीन आणली, ज्याच्यामध्ये लोकांना असं हवं होतं की आमचे 10 क्विंटल 5 क्विंटल ग्रेन्स ग्राइंड करून देता का. मग आम्ही कोल्ड प्रेस मशीन आली. आत्ताही एका कस्टमरचं सुरू होतं. त्यांची नियर अबाउट 20 क्विंटल करडी प्लस सूर्यफूल आहे. त्यांचं काम सुरू होतं सकाळपासून. सो करडी फोडायची सूर्यफूल फोडायची मशीन आणली. बॉयलर आणलं. बॉयलरमध्ये काय असतं की तुम्ही एखाद्या ग्रेन्सला स्टीम देता सो दॅट ते प्रत्येक वेळी ऑइल जे जनरेट करतं थोडंसं जास्त अमाऊंटमध्ये करतं. बट स्टील आत्तापर्यंत नांदेडमध्ये आम्हाला कोणी बॉयलरचा यूज करा असं बोललेलं नाही आहे. त्यानंतर फिल्टर पण आणलेलं आहे, ऑइल फिल्टर. ज्यांना असं वाटतं ऑइल फिल्ट्रेशन हवं आहे तर आम्ही त्यांना ऑइल फिल्टर करून देतो. सो ह्या असं आमचं सेटअप आहे. फक्त लाकडी घाण्याव्यतिरिक्त आमच्याकडे काय आहे हे मला एकदा दाखवण्याची इच्छा होती आणि लोकांना पण माहिती असावं की एक्झॅक्ट ऑइल मिल ही चालते कशी,
कशाला आपल्याला अपग्रेड करत राहावं लागतं, प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन करावं लागतं, तशा वेळी आम्ही समोर गेलेलो. सो थँक्यू. एकदा तरी व्हिजिट करा. त्यानंतर तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यासाठी पण थँक्यू सो मच. जर कुणाला सेटअप टाकायचं आहे, काही इन्फॉर्मेशन हवी आहे, त्यानंतर मशीन ही सगळ्यात मेन असते. जर तुम्हाला मशीन कुठून परचेस करायची असेल तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही आम्हाला व्हिजिट करा. आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू की मशीन प्रॉपर कुठली घ्यायला हवी आहे, कितपत घ्यायला हवी, त्याची कपॅसिटी काय हवी आहे, या सगळ्याबाबत आम्ही तुम्हाला गायडन्स करू. हाच नाही तर दुसऱ्या बिझनेसबद्दल पण मी तुम्हाला गाईड करेल. सो जस्ट जे पण नंबर आहेत आम्ही दिलेले त्यावरती एकदा कॉल करा. विजिट टू फार्म सोशन वुड प्रेस्ड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. थँक्यू. दिस इज रचिता बेहरे फ्रॉम नांदेड. थँक्यू.